इराण इस्रायल युद्ध दिवसेंदिवस पेटत चाललेला असतानाच आता इराण महासत्ता अमेरिकेची आर्थिक नाकेबंदी करणार आहे। होर्मुझ सामुद्रधुनीच्या माध्यमातून इराण अमेरिकेच्या डॉलरला आव्हान देणार आहे। पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। इराणकडून अमेरिकेची आर्थिक नाकेबंदी। तेल व्यापार चीनचं चलन युआनमध्ये करणार। होर्मुझ सामुद्रधुनीतून पेट्रो डॉलरला आव्हान। इस्रायल अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणनं थेट डॉलरला आव्हान दिलंय। इराण अमेरिकेच्या जागतिक महासत्ता प्रतिष्ठेला धक्का देण्याच्या प्रयत्नात आहे। खरं तर इराण हा केवळ भूराजकीय प्रतिस्पर्धीच नाही, तर एक प्रमुख तेल निर्यातदार देश आहे। जगात तेलाचा व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये केला जातो। अशातच आता होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा तेलाचा व्यापार डॉलरमध्ये नाही, तर चीनी चलन युआनमध्ये होईल असा पवित्रा इराणनं घेतलाय। त्यामुळे अमेरिकेची आर्थिक जीवनरेखा असणाऱ्या पेट्रो डॉलर प्रणालीसमोर कसं आव्हान निर्माण झालंय पाहूया। इराणच्या या निर्णयामुळे चीनच्या युआनला जागतिक चलन बनवण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं। रशियानं आधीच रुबल आणि युआनमध्ये व्यापार सुरू केलाय। आता इराणनंही तीच वाट धरल्यामुळं अमेरिकेच्या पेट्रो डॉलर व्यवस्थेला सुरुंग लागलाय। जर सौदी अरेबियानंही चीनच्या दबावाखाली युआनचा स्वीकार केला तर अमेरिकन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो। इस्रायल अमेरिका विरोधातील युद्धामुळे इराण उद्ध्वस्त झाला असेल, पण अद्याप पराभूत झालेला नाही। आयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतरही इराणनं लगेचच नवं नेतृत्व उभं करत अमेरिकेच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे। इराण वगळता जागतिक तेल व्यापारातील सद्यस्थिती काय आहे पाहूया। जगातील बहुतेक तेलाचा व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये होतो। अमेरिकेनं रशियावर लादलेल्या निर्बंधांनंतर रशियन तेल रुबल किंवा युआनमध्ये विकलं जातंय, तर रशिया भारतासोबत रुबल आणि रुपयांमध्येही तेल व्यापार करतो। मात्र चीन आंतरराष्ट्रीय तेल व्यापारात युआनचा वापर वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे। महत्त्वाचं म्हणजे आता इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेल टँकर्सवर युआनमध्ये व्यवहार करण्याची अट टाकली तर जागतिक बाजारपेठा देखील हादरू शकतात। इतकंच नाही तर होर्मुझमधील आर्थिक चौकीमुळे जागतिक तेल व्यापारात कायमचा बदल घडण्याची शक्यता आहे। इराणच्या या युआन कार्डमुळे अमेरिकेच्या पेट्रो डॉलरचं संपूर्ण गणित बिघडणार का, याकडेच आता जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।